राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज, शेतकरी चिंतेत। सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात गोरेगाव, कडोळी आणि केंद्रा गावच्या शिवारात अवकाळी पाऊस। धुळ्यात शेतकऱ्यांचं अवकाळीमुळे नुकसान, गहू, हरभरा, मक्यासह फळबागांचं नुकसान। बीडच्या आष्टी तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी विष्णू वाडेकरांचं काढणीला आलेलं 11 एकर कांद्याचं पीक भुईसपाट। नागपूर जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता। वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, फळबागांचं नुकसान, 1 रुपयात पीक विमा लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्यातील भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, रब्बी हंगामातील मका आणि गहू पिकाचं मोठं नुकसान। नाशिकला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं, द्राक्ष, गहू, ऊस आणि कांदा पिकाचं अतोनात नुकसान। अवकाळी पावसाचा हापूस आंब्यावर परिणाम, दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारात येताना पडलेल्या अवकाळीमुळे दरावर परिणामाची शक्यता। भंडाऱ्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी, वातावरणात गारवा, उन्हाळी भात पिकासह बागायती शेतकऱ्यांना याचा फायदा। सोलापुरात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, पावसामुळे वातावरणात गारवा, उन्हाळी पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, सलगच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत। पुणे शहरातील मध्यवर्ती भागात, उपनगरात जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।